ऑपरेशन टायगर 3.0 साठी शिंदेंच्या शिवसेनेचे 5 शिलेदार ठरलेत। शिंदेंच्या 5 आमदारांवरती ठाकरेंचे आमदार फोडण्याची जबाबदारी सोपवली गेली आहे। शिंदेंचे 5 आमदार ठाकरेंच्या 14 आमदारांशी संपर्क साधत असल्याचंही कळतंय। विश्वसनीय सूत्रांनी पुढारी न्यूजला ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिली आहे। एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर 3.0 बाबत गंभीर आहेत। ठाकरेंच्या 14 आमदारांनी 13 दिवसांपूर्वी अज्ञातस्थळी उपमुख्यमंत्री शिंदेंची गुप्तपणे भेटही घेतली आहे। उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे आणि दादा भुसे या सगळ्यांवर ही जबाबदारी आहे। दरम्यान उद्धव ठाकरे बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करत असून आज ते यवतमाळ, वाशिम आणि हिंगोलीमध्ये दौरा करणार आहेत। यावेळी ते स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधतील। दरम्यान ठाकरेंच्या दौऱ्याचा टीजर प्रदर्शित झाला असून आता पलटवार होणार असा इशारा टीजरमधून बंडखोरांना देण्यात आलाय। परभणी, धाराशिव, शिर्डीचाही ठाकरे दौरा करणार असून आज यवतमाळ शहरात ठाकरेंची जाहीर सभा पार पडेल। विरोधकांना असं वाटत असेल की आता शिवसेनेचं काय होणार, त्याला दाखवायचं शिवसेना काय करू लागतं। जर कोणी माझ्या शिवसैनिकाला आणि शिवसेनेला कमी लेखत असेल तर त्याला जागेवरती मी शिल्लक ठेवणार नाही। मला माझ्या सोबत अन्यायावरती वार करणारे सैनिक पाहिजेत, पाठीत वार करणारे सैनिक नको आहेत। मी डगमगलेलो नाहीये, मी खचणारा नाहीये। अनेक संकट आली, अनेक वादळ आली, मी पळणारा नाहीये, मी पहाडासारखा उभा राहीन। तर उद्धव ठाकरे यांचा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात दौरा करणार असून आज ते यवतमाळच्या दौऱ्यावर येत आहेत। यवतमाळच्या कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरामध्ये उद्धव ठाकरे यांची सभा पार पडणार आहे। या सभेला युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, अंबादास दानवे यांचीही उपस्थिती असेल। यवतमाळमध्ये सभा पार पडल्यानंतर वाशिम, हिंगोली इथे देखील उद्धव ठाकरे यांचा दौरा राहील। 6 खासदारांच्या बंडानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। याच दौऱ्यात नागपूरकडून यवतमाळकडे जात असताना शिवसैनिकांच्या आग्रहास्तव उद्धव ठाकरे यांनी देवळी इथल्या विश्रामगृहात थांबत कार्यकर्त्यांची भेट घेतली आहे। सोबत राहा, येणारा काळ आपलाच आहे अशी भावनिक साद त्यांनी उपस्थित शिवसैनिकांना घातली। जवळपास 20 मिनिटं त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला। यावेळी आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई, विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते। तिकडे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचा एकाच विमानानं प्रवास झालाय। उद्धव ठाकरे यवतमाळ दौऱ्यासाठी नागपूरमध्ये दाखल झाले। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत फडणवीसांचाही प्रवास झालाय। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, फडणवीसांची सीट ही एकाच रांगेत होती। फडणवीसांच्या मागे संजय राऊतांची सीट होती। दरम्यान फडणवीस आणि ठाकरेंच्या एकत्र विमान प्रवासावर सुषमा अंधारे आणि रोहित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली। ऐकूया। देवेंद्र फडणवीस यांचे होम ग्राउंड आहे, तर यवतमाळ पासून तर धाराशिव पर्यंतचा 4 दिवसांचा उद्धव साहेबांचा दौरा नियोजित आहे। एकीकडे पंतप्रधानांपासून सगळे नेते सांगत आहेत की इंधन बचत करा आणि म्हणून खाजगी विमानांनी किंवा स्वतंत्र गाड्यांनी प्रवास करणे टाळा। याच सगळ्याचा परिणाम म्हणून जर कदाचित नेते सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य प्रवाशांसारखा एका विमानातनं प्रवास करत असतील तर त्यावरून वेगळ्या प्रकारच्या चर्चांना उधाण येण्याचे काहीच कारण नाही। फार तर एकत्रित प्रवास करणे यामागे राष्ट्रहित हेच कारण असू शकते, यापेक्षा काही नाही। कदाचित विमानाचं जे पेट्रोल अतिशय महाग झालेलं आहे, पूर्वी 100 रुपयाला मिळायचं, आता 180 रुपयाला आहे। त्यामुळे कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हे 2 नेते तिथे करत असावेत। आता आज चर्चा काय झाली आम्हाला कसं कळणार, कारण मोदी साहेबांनी सांगितले पैसे कमी वापरा, त्यामुळे एकाच विमानाने जात असताना कुठेतरी पेट्रोल वाचवण्याचा प्रयत्न हा झाला असावा। पण शेवटी प्रवास करत असताना इकडच्या तिकडच्या गोष्टी होत असतील, पण दुसरं काही चर्चा झाली असेल असं मला तरी वाटत नाही।